नमस्कार, जय महाराष्ट्र. मी आकाश बागोटे पाटील. आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. टुडे वी आर ॲट बालेवाडी, जिकडे आपण एक एक्सक्लुझिव्ह 3 BHK आणि 3 BHK डुप्लेक्सचा रिव्ह्यू घेण्यासाठी आलो आहोत. सो लेट्स स्टार्ट. सो फर्स्टली डिस्कस विथ दी लोकेशन. बालेवाडीमध्ये हा प्रोजेक्ट येतो. प्रोजेक्टचं लोकेशन अतिशय स्ट्रॅटेजिकली बेस्ट आहे. अगदीच 1 ते 1.5 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती बालेवाडी हायस्ट्रीट इस्टॅब्लिशमेंट आहे. 900 मीटरवरती बघाल तर बालेवाडी हायस्ट्रीटच्या बाजूला जो साई चौक आहे, त्या साई चौकातलं मेट्रो स्टेशन येतं. अगदी 700-800 मीटरवरती NH4 हायवे आहे, ज्याला इथून स्ट्रेट कनेक्टिव्हिटी जाते. प्रोजेक्टच्या एंडला जो सँक्शन DP रोड आहे, जो पुढे सिटीमध्ये कनेक्ट करतो, जो रिव्हर साईडचा DP रोड आहे तो आहे. बाजूलाच बघाल तर वाकडचा जो ब्रिज आहे, जो बालेवाडी आणि वाकडला कनेक्ट करतोय, तो आहे. लोकेशन वाईज प्रोजेक्ट खूपच चांगल्या ठिकाणी आहे. चला या प्रोजेक्टचा ब्युटिफुल असं एलिव्हेशन समजून घेऊ. ही बिल्डिंग कशी बनणार आहे किंवा याचं जे कनेक्टिव्हिटी आहे ती कशी असेल. प्रोजेक्टला जो मेन एंट्री आणि एक्झिटचा जो गेट आहे तो मेन आपल्या 24 मीटरच्या रोडला कनेक्टेड असेल, जो पुढे जाऊन बालेवाडी हायस्ट्रीट आणि वाकडला जो ब्रिज आहे जो कनेक्ट करतो, त्या ब्रिजला हा रस्ता कनेक्ट करेल. वेस्ट साईडला हा रस्ता NH4 ला कनेक्ट करेल, जो साधारणतः 800-900 मीटरवरती आहे. प्रोजेक्ट 5.5 एकरामध्ये आहे. 5.5 एकरामध्ये 4 टॉवर्स असतील. 2 लेवलचं बेसमेंट पार्किंग असेल, त्याची डबल हाईट असेल. त्याच्यावरती ही 34 फ्लोअरची बिल्डिंग असेल. आउट ऑफ 33वा फ्लोअर हा फक्त जे ज्या काही सर्व्हिस रिलेटेड ज्या बिल्डिंगच्या गोष्टी आहेत, पाण्याचे टाके असेल किंवा पाईपलाईन्स असतील किंवा इतर गोष्टी असतील, त्यासाठी दिलेला आहे. आणि जो 34वा फ्लोअर आहे तो टोटल अम्युनिटीजचा फ्लोअर आहे. याचे जर काही USP बघायला झालं तर प्रोजेक्टमध्ये फक्त 3 BHK आहेत, जो 1202 स्क्वेअर फूट पासून डुप्लेक्स जो आहे तो 1574 स्क्वेअर फूटचा आहे. 2 BHK किंवा इतर बायकेचे छोटे कॉन्फिगरेशन्स याच्यामध्ये नाही आहेत. या प्रोजेक्टमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा म्हाडा दिलेला नाहीये. म्हाडाची जी प्रोव्हिजन आहे ती सेपरेट केलेली आहे. तुम्ही बघाल तर या लँड पार्सलची जी काही ओरिएंटेशन आहे ते साऊथ टू नॉर्थ आहे. नॉर्थ साईडला जो सँक्शन DP सँक्शन रोड आहे, जो कनेक्ट करतो सिटीला, जी रिव्हर साईडचा जो रस्ता आहे तो कनेक्ट करतो. आपल्याला याच्या ज्या अम्युनिटीज आहेत त्या खाली दिलेल्या आहेत ग्राउंड लेवलला, आणि ज्या टॉप लेवल दिलेल्या आहेत त्या अम्युनिटी संदर्भात आपण बोलूच. इकडे बघाल तर आपल्याला योगा डेक दिलेला आहे. तुम्ही त्याच्याच बाजूला बघाल तर एक स्विमिंग पूल, अतिशय सुंदर असं स्विमिंग पूल दिलेलं आहे. एक आपल्याला इकडे फंक्शनसाठीचा एरिया दिलेला आहे. इकडे बघाल तर एक वेल इक्विप्ड अशी आपल्याला जिम मिळेल. इकडे टेबल टेनिसचा पार्ट असेल. बाजूलाच आपल्या स्क्वॉश दिलेला आहे, जे इंडोर गेम्समध्ये येतं. इकडे आपल्याला एक मिनी थिएटरची प्रोव्हिजन केलेली आहे. बाजूला बघाल तर त्याच्याच बाजूला आपल्याला हा ओपन ॲम्फिथिएटरचा पार्ट दिलेला आहे, किंवा तुम्ही पार्टी लॉन्स म्हणू शकता. इकडे बघाल तर आपल्याला हा चिल्ड्रन प्ले एरिया दिलेला आहे. याचा अजून एक अतिशय चांगला पार्ट आपण बघाल तर हे तुम्हाला 500 मीटर 400 मीटर जे तुम्हाला जी साईज दिसली ती अशा आहे की 35व्या फ्लोअरवरती आपल्याला हा 500 मीटरचा अतिशय ब्युटिफुल असा स्कायवॉक मिळेल. त्याच्यामुळे या बिल्डिंगचा जो काही व्ह्यू असेल तो तुम्हाला ग्राउंड पासून 400 फूट उंचीवरचा आपल्याला हा व्ह्यू मिळणार आहे, जो की या प्रोजेक्टचा अजून एक USPचा पार्ट आहे. आता आपण बघतोय 1574 स्क्वेअर फूटचा हा 3 BHK डुप्लेक्स. अतिशय बेस्ट, अतिशय वंडरफुल डिझाईन केलेला हा डुप्लेक्स आपण बघू या. दिस इज युअर ग्रँड लॉबी. तुम्ही लॉबी बघाल तर लॉबीमध्ये तुम्हाला आत्ता बिल्डरने अतिशय चांगलं असं फर्निचर डिझाईन केलेलं आहे. एंट्री अतिशय छान केलेली आहे. तुम्ही सुद्धा असंच करू शकता. या एंट्रीमुळे एकतर तुमची प्रायव्हसी मेंटेन होते, ॲज वेल ॲज तुमचा जो ईस्ट आणि वेस्टचा जो काही आपला एंट्री एक्झिटचा जो पार्ट असतो ॲज पर दी वास्तू, तोही इथे आपला कंप्लीट होऊन जातो. लेट्स एंटर इन दी ग्रँड लिव्हिंग अँड डायनिंग एरिया. तुम्ही बघू शकता अतिशय स्पेशियस असा हा लिव्हिंग अँड डायनिंगचा एरिया आहे. याचे सायझेस प्रिसाइजली बोलायचं झालं तर 13.1 इंटू 24.5चा हा फक्त डायनिंग आणि लिव्हिंगचा एरिया आहे, ज्याच्यासोबत आपल्याला ही जी हाईट मिळते, जी टाईल्स टू सिलिंग जी आहे 21 फुटाची क्लिअर हाईट.
which is the best part of this duplex is this grand living and dining area. या ग्रँड अशा लिव्हिंग अँड डायनिंगला आपण कसं मॅनेज करू शकतो किंवा कसं युटिलाइज करू शकतो हे बिल्डरने इथे थोडंसं आपलं एक ब्रीफ केलेलं आहे. तुम्ही बघू शकता इतकं बल्की फर्निचर दिल्यानंतरही आपला जो मुवमेंटसाठीचा जो स्पेस आहे किंवा जो स्पेस आहे तो खूप चांगल्या पद्धतीने इकडे मिळतो आपल्याला. सी शेपमध्ये तुम्ही इथे सिटिंग अरेंजमेंट करू शकता जशा आत्ता दिलेल्या आहे तशी, किंवा तुम्हाला हवा असेल तर एल शेपमध्ये करू शकता. तुमच्या आणि तुमच्या टेलिव्हिजनच्या मध्ये जो गॅप आहे तो गॅप हा अतिशय सायझेबल गॅप आहे का, तर याची जी साईज आहे किंवा याचे जे डिस्टन्स आहे तो 13.1चा आहे. तुम्ही सुद्धा सेम टाईपचा टी व्ही इथे युटिलाइज करू शकता किंवा याच्यापेक्षा मोठा टी व्ही सुद्धा तुम्हाला इकडे तुम्ही लावू शकता. इथे मध्ये जो काही एक एरिया क्रिएट झालेला आहे जो वरती स्टेअर केसला कनेक्ट करतो, तिकडे तुम्ही तुमचं बराचसा काही इंटेरियरचा पार्ट इथे कव्हर करू शकता. हॉल आणि डायनिंगच्याच बाजूला आपल्याला ही अटॅच्ड बाल्कनी मिळते. बाल्कनीची मी साईज तुम्हाला सांगतो. त्याच्या अगोदर तुम्ही जी USP बघाल ती जी हाईट आहे जी ग्लासची ती 21 फुटाची ही ग्लास मिळते आपल्याला. जस्ट इमॅजिन ही इतकी मोठी ग्लास जर का तुमची असेल आणि ही ओपन टू 21 फुटापर्यंत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लाईट असेल किंवा तुमचा जो फील असेल तो किती ग्रँड असू शकतो. याच्यानंतर आतमध्ये आलात की एका 3 BHK डुप्लेक्सला साजेशी अशी ही बाल्कनी मिळते. ही बाल्कनी बघू शकता किती मोठी आहे. बाल्कनीची जी साईज आहे ती साईज आहे 13.1 × 8 फूट. त्याला ही अशी ब्युटिफुल डिझाईनची तुम्हाला अशी रेलिंग मिळेल. अतिशय स्पेशियस अशी ही बाल्कनी आहे. बाल्कनीची जी हाईट आहे ती सेम राहील का, तर तो वरचा जो फ्लॅट आहे तो वरच्या फ्लॅटचा जो स्लॅब आहे तो 21 फुटावरती राहणार आहे. त्यामुळे तुमची बाल्कनीची जी हाईट आहे ती सेम तुम्हाला आता जशी हॉलमध्ये दिलेली आहे तशी सेम तुम्हाला इथे समोर राहील. हा जो समोरचा पार्ट आहे हा तात्पुरता सॅम्पल फ्लॅटचा पार्ट आहे, सेफ्टीसाठी त्यांनी केलेला आहे. अदरवाईज तुमची जी बाल्कनी असेल ती सेम बाल्कनी असेल अशीच्या अशी मिळेल तुम्हाला, विच इज अ वंडरफुल थिंग इन दिस डुप्लेक्स. इथून चालू होतं आपला हा खालचा जो फर्स्ट फ्लोअरचा जो भाग आहे तो, ज्याच्यामध्ये आपल्याला ब्युटिफुल असं हे किचन मिळतंय. किचनची साईज बघू शकता. ही किचनची साईज पॅरलल प्लॅटफॉर्ममध्ये हा किचन दिलेला आहे. किचनमध्ये आता तुम्हाला जे इक्विपमेंट्स दिसत आहेत, जे काही फर्निचर दिसतंय, लोअर कॅबिनेट्स, अप्पर कॅबिनेट्स, हॉब, चिमणी, इकडे तुम्हाला मायक्रोवेव्ह दिसतोय, ही प्रोव्हिजन तुम्ही बघू शकता. हे सगळं काही तुमच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड असेल, एक्सेप्ट याच्यामध्ये फक्त हा फ्रीज आपल्याला मिळणार नाही. बाकी सगळंच्या सगळं जे फर्निचर आता तुम्हाला दिसतंय किंवा किचनमध्ये जे फर्निचर डनअप दिसतंय ते सगळं फर्निचर तुम्हाला इथे मिळणार आहे. एक युनिक अशी एक प्रोव्हिजन बिल्डरने इथे दिलेली आहे जी पुण्यामध्ये नवीन आहे, की तुमचे जे सनलाईट्स, नॅचरल सनलाईट्स असतात त्याच्यानुसार याची तुम्ही पोझिशन किंवा याची जी लाइटिंग आहे ती चेंज करू शकता आणि नॅचरल लाईटचा तुम्ही फील घेऊ शकता. इथे तुम्हाला अजून एक बेस्ट पार्ट असा आहे की किचनचा जो ड्राय एरिया आहे, जी ड्राय बाल्कनी आहे ती अगदी सेपरेट दिलेली आहे आणि तिची साईज बघाल तर ती 10 × 3.6 ची साईज आहे. अगदी सायझेबल. इथे तुम्हाला ओपन टू स्काय किंवा अगदीच दोन साईडने ओपन असं हे ड्राय एरियाचा जो पार्ट आहे तो आपल्याला मिळतोय. किचनच्याच बाजूला आपल्याला एक वॉशरूम मिळतंय. डुप्लेक्समध्ये आपल्याला 4 वॉशरूम्स मिळत आहेत, त्यापैकी हे फर्स्ट वॉशरूम. इथून चालू होते आपली ही फर्स्ट बेडरूम जी ग्राउंड फ्लोअरला असेल. अतिशय स्पेशियस अशी बघू शकता. याची साईज आहे 11/14 ची. साईज अगदीच स्पेशियस आहे. तुम्ही इतका मोठा बेड लावल्यानंतरही या बाजूला बराचसा स्पेस अवेलेबल आहे. या बेडरूमला आपल्याला ही फुल साईजची विंडो मिळेल. या फुल साईजच्या विंडोमुळे आपल्याला या बेडरूममध्ये लाईट व्हेंटिलेशनचा जो पार्ट आहे तो अतिशय चांगला राहील. बेडरूममध्ये बेड आणि आपल्या समोर जो टीव्ही आहे त्या टीव्हीमध्ये सायझेबल डिस्टन्स मिळतोय. तुम्ही बघू शकता आता इथे अगदी स्पेशियस ही रूम आहे. याचाच एक अजून एक USPचा पार्ट असा की या बेडरूमला आपल्याला हा वॉर्डरोबचा एरिया मिळतो. टोटल हा वॉर्डरोबचा एरिया जो आहे तो अतिशय स्पेशियस असा आहे. म्हणजे इकडे वॉर्डरोब दोन्ही साईडला आहे, या बाजूलाही आहे,
या बाजूचा वॉर्डरोब बघाल त्याची डेप्थ चांगली आहे. हा तुम्ही जसा आत्ता बिल्डरने बनवलेला आहे तसाच बनवू शकता. या बाजूलाही तुम्हाला हा स्पेस मिळतोय. डेप्थ बघू शकता तुम्ही. दोन्ही साईडचा हा वॉर्डरोबचा जो एरिया आहे तुम्हाला ह्या बेडरूममध्ये अटॅच्ड असेल आणि यालाच अटॅच्ड असं हे आपलं ब्युटिफुल डिझाईन केलेलं हे वॉशरूम. अतिशय ब्युटिफुली डिझाईन केलेलं हे वॉशरूम आहे. टोटोसारखे प्रीमियम ब्रँड्स 8.9 इंटू 5.1 ची याची साईज आहे. अगदी स्पेशियस. तुम्ही ग्लास पार्टिशन किंवा तुम्ही हँड शॉवरसारखे जे काही प्रीमियम फिटिंग दिलेले आहेत ते तुम्हाला इथे सगळे मिळून जातील. इथे किचनच्या बाजूला हा एक सेपरेट आपल्याला हा एरिया इथे क्रिएट होतोय जो स्टेअरकेसच्या मध्ये होतोय. इकडे तुम्ही स्टोरेज बनवू शकता. अगदी स्पेशियस जागा आहे. इकडे आपल्याला हा जो पार्ट आहे हा पार्ट आपल्याला इथे ग्लासचं रेलिंग असेल. इथून चालू होते आपल्या हा वरती जायचा स्टेअरकेसचा पार्ट. ज्यावेळेला तुम्ही वरती येता फर्स्ट फ्लोअरला त्यावेळेला इकडे हा एक छोटासा लॉबीचा पार्ट क्रिएट होतो. अगदी डिसेंट आहे. इथे तुम्हाला ग्लासचे रेलिंग मिळतील सेफ्टी पर्पजसाठी. या लॉबीमध्ये ज्यावेळेला तुम्ही उभं राहता त्यावेळेला तुम्ही खाली बघू शकता. खालचा जो व्ह्यू आहे तो अतिशय ब्युटिफुल व्ह्यू आहे. तुम्हाला तुमच्या बंगल्याचा फील इकडे येऊन जाईल. या लॉबीमधून आपल्याला या बाजूला एक बेडरूम आहे. 10x14 साईज आहे याची. अगदी ही सुद्धा स्पेशियस बेडरूम आहे. इतका मोठा बेड दिल्यानंतर ही आपल्याला या बाजूला बघाल तर अगदीच मोठा स्पेशियस आहे जो स्पेस आहे तो. इकडे आपल्याला ही वॉर्डरोबची प्रोव्हिजन दिलेलं आहे. वॉर्डरोबची डेप्थ बघू शकता. अगदी डिसेंट याची डेप्थ आहे. तुम्ही असंही बनवू शकता. इकडे आपल्याला ही फुल साईजची विंडो मिळते. या फुल साईजच्या विंडोमुळे आपला जो बाहेरचा व्ह्यू आहे तो तुम्ही एन्जॉय करू शकता आणि इथे चांगलं लाईट व्हेंटिलेशन नेहमीच राहील. या बेडरूमच्या बाहेर आलात की आपल्याला हे एक वॉशरूम मिळेल जे फर्स्ट फ्लोअरवरती आहे. अगेन इथे टोटोचे प्रीमियम फिटिंग्स, ग्लास पार्टिशन किंवा तुम्ही याचं प्रीमियम डेस बघू शकता. अतिशय सुंदर असं हे वॉशरूम मिळेल. ही आपली फर्स्ट फ्लोअरची थर्ड बेडरूम. याची साईज तुम्हाला अगदीच मोठी वाटेल. तुम्ही बघू शकता याची साईज 11x14 ह्याची साईज आहे. बेडच्या आजूबाजूला तुम्हाला मूवमेंट करण्यासाठी अतिशय स्पेशियस जागा अवेलेबल आहे. यालाच अटॅच्ड आपल्याला ही बाल्कनी मिळेल. बाल्कनी बघू शकता. बाल्कनीची जी साईज आहे ती 7x3.6 ची साईज दिलेली आहे. तुम्ही इथे अगदी इव्हिनिंगचा जो आपला चाय आहे किंवा व्ह्यू एन्जॉय करू शकता. इतकं भारी इथलं जे फिलिंग असेल. यालाच अटॅच्ड आपल्याला हा वॉर्डरोबचा स्पेस भेटतोय. जसा खाली होता फर्स्ट फ्लोअरला सेम तसंच आपल्याला दोन्ही साईडला हा वॉर्डरोबचा स्पेस अवेलेबल असेल. अगदी डिसेंट आणि स्पेशियस असा हा वॉर्डरोबचा स्पेस आपल्याला इथे दिलेला आहे आणि यालाच अटॅच्ड आपल्याला ही फोर्थ वॉशरूम असेल. या प्रोजेक्टमधल्या 3BHK आणि 3BHK डुप्लेक्सच्या कार्पेट आणि प्राइसिंग संदर्भात बोलायचं झालं तर 1201 स्क्वेअर फूटचा जो 3BHK आहे त्याची जी प्राइस असेल ती 1,94,00,000 ऑल इन्क्लुझिव्ह असेल. जो मोठा 3BHK आहे 1442 स्क्वेअर फूटचा त्याची प्राइस असेल 2,31,00,000 ऑल इन्क्लुझिव्ह असेल. आणि जो आत्ता हा आपण ब्युटिफुल असा डुप्लेक्स पाहिला 1574 स्क्वेअर फूटचा याची प्राइस असेल 3,10,00,000 रुपये ऑल इन्क्लुझिव्ह, ज्याच्यामध्ये आपल्याला 2 स्टॅक पार्किंग्स मिळतील. याचं जे पोझिशन आहे ते ऑफिशियल पोझिशन 2031 डिसेंबरचं आहे. पण बिल्डरचं जे कमिटमेंट आहे किंवा जे कामाचा वेग आहे त्याच्यानुसार याचं पोझिशन आपल्याला डिसेंबर 2030 मध्ये मिळेल. हा प्रोजेक्ट किंवा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू अँड जय हिंद.